नमस्कार, मी जगदीश देशमुख. आपली शहरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे राष्ट्रवादीच्या गोटातून पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाची बैठक संपलेली आहे. या बैठकीत पवार गटाच्या अनुपस्थितीबाबत मोठी चर्चा झाली. पवार गट या बैठकीला अनुपस्थित होते. सलग 2 बैठकीत पवार गटाचे नेते गैरहजर होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा ही सुरू झाली आहे. तर काँग्रेस आणि ठाकरे गटाची बैठक ही संपलेली आहे. पवार गटाचे नेते मात्र या बैठकीला गैरहजर होते. विकास आघाडीच्या बैठकीसाठी आम्ही आज आमच्या काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन झाल्यावर आम्ही सेना आणि काँग्रेस बसलोय. आम्ही सकाळपासून राष्ट्रवादीला सुद्धा निरोप दिलेत. राष्ट्रवादीने आम्हाला सांगितलं की दुपारीपर्यंत आम्ही आपल्याशी चर्चा करायला येतो. अद्याप त्यांचा संपर्क होत नाही आहे. पण त्यांच्या ज्या जागा कालच्या वाटपामध्ये बाजूला ठेवल्या होत्या त्या आजही बाजूला ठेवल्यात. त्या सोडून जे आम्ही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जी काही चर्चा सकाळपासून चालली, त्यांना ब क ड कोणते सोडून पाहिजे त्याची चर्चा चालली आणि जवळजवळ आता ती समाप्त झाली. एक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत. रोहन, पवार गट या बैठकीला अनुपस्थित होते. पुण्यामध्ये नेमकं मवियामध्ये चाललंय काय? जगदीश, अगदी सगळ्याच पक्षांसाठी आजचा दिवस, आजची रात्र जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. कारण का उद्यापासून एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते इच्छुक उमेदवारांना आणि आपल्या संभाव्य उमेदवारांना जे आहे ते करावं लागणार आहे. त्यामुळे सगळ्या बैठकींचा सिलसिला जो आहे तो सुरू असतानाच महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ झालेली पाहायला मिळाली. कारण का काँग्रेस भवनामध्ये बैठक जी आहे ती महाविकास आघाडीची आयोजित केलेली होती आणि जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला आजच्या दिवशी ठरणार होता. परंतु या बैठकीलाच राष्ट्रवादी काँग्रेसने गैरहजेरी लावलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही नेता जो आहे तो आज सकाळच्या या बैठकीला उपस्थित झाला नाही आणि नॉट रिचेबल अनेक नेते म्हणजे अंकुश काकडे असतील, विशाल तांबे असतील यांचे मोबाईल फोन तर लागतच नाहीत. अशा प्रकारची स्थिती सध्या आहे. अजित पवारांसोबतच्या राष्ट्रवादीची बैठक आज रात्री होतीये आणि त्याबाबत काहीतरी ठोस जे आहे ते ठरणार आहे अशी माहिती सध्याच्या घडल्या सूत्रांकडून मिळते. दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र येतील हे आता जवळपास निश्चित झालंय. तर दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव ठाकरे आणि मनसे असं एक फॉर्म्युला जो आहे तो देखील पाहायला मिळणार आहे. पुण्यामध्ये काँग्रेसचे प्रभारी असणारे, पुण्याचे प्रभारी असणारे सतीश उर्फ बंटी पाटील जे आहे ते थोड्या वेळामध्ये काँग्रेस भवनामध्ये पोहोचतायत. नंतर ते काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलतील. एक जागा मात्र रोहन, जर पुण्याच्या पालिका निवडणुकीमध्ये पवार गट मविया सोबत नसेल तर त्याची राजकीय समीकरणं, त्याचे राजकीय पडसाद पुण्यामध्ये कसे उमटतील आणि मतदानाच्या दिवशी किंवा निकालावर याचा कसा परिणाम होऊ शकतो? आता तिहेरी निवडणूक झाली, तिरंगी निवडणूक झाली तर निश्चितचपणाने ह्याचा फायदा जो आहे तो भारतीय जनता पार्टीला बसणार आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या पक्षाला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचंच नाही हे काँग्रेसने वरिष्ठ पातळीवरूनच ठरवलं. त्यानंतरच प्रशांत जगतापांना जो आहे तो प्रवेश दिला. त्यामुळे दुसरी आघाडी जी आहे ती होताना पाहायला मिळाली नाही. कारण का जर का भाजप विरुद्ध हे सगळी महाविकास आघाडी एकत्रित लढली असते तर काहीसा फटका भाजपला बसला असता, पण तसं काही झालेलं नाहीये. तिहेरी निवडणूक होती, तिरंगी आता निवडणूक होती आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये निश्चितचपणाने भाजपला जे आहे ते मोठा फायदा जो आहे तो या सगळ्यांच्या समीकरणांमुळे होणार आहे. कारण का केवळ काँग्रेस आणि शिवसेना आणि मनसे अशी एक लढत होईल आणि दुसरी समीकरण जे पाहायला मिळणार आहे ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं आणि तिसरं असणार आहे भाजपचं आणि शिंदेच्या शिवसेनेचं. त्यामुळे आता ही तिहेरी निवडणूक जर झाली, तिरंगी निवडणूक जर झाली तर निश्चितचपणाने सगळ्यात जास्त फायदा भाजपला होणार आहे. परंतु सचिन अहिर जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत ते देखील पुण्यामध्ये पोहोचलेत आणि सतेज बंटी पाटील हे देखील पुण्यामध्ये पोहोचलेत. हे दोघ जण आता पुन्हा एकदा बैठक घेणार आहेत आणि यातून ते कदाचित राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना म्हणजे सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील यांच्याशी बोलणं करतील आणि तुमचं नेमकं काय ठरलेलं आहे, तुम्ही महाविकास आघाडीसोबत येणार आहात की नाही, आम्ही पुढे जाऊ का, अशा प्रकारची विचारणा त्यांच्याकडून केली जाईल आणि त्यानंतर मग या सगळ्या घडामोडी पाहायला मिळतील आणि रात्रीतूनच काही उमेदवारांची नावं जी आहेत ती डिक्लेअर केली जातील. मात्र रोहन, पवार गटाला मविया सोबत राहून जास्त फायदा होणार आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्यानं फायदा होईल? थोडासा दूरचा विचार कदाचित पक्षातील वरिष्ठ लोक करतायत. कारण का मागील काही दिवसांपासून चर्चा आहे की दोघांनी एकत्रित येऊन सत्तेमध्ये देखील राज्याच्या सहभागी व्हावं आणि त्या दृष्टीने पावलं टाकली जात आहेत. निश्चितपणाने पवारांच्या राष्ट्रवादीला फायदा जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये असताना होत होता. जर का महाविकास आघाडीमध्ये जर ते थांबले असते आणि प्रशांत जगताप जर सोबत असते तर निश्चितपणाने खूप चांगला फायदा त्यांना झाला असता. परंतु ऐन निवडणुकीच्या काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात असं सांगून जे आहे तो प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला आणि प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे तिथलं केडर जे आहे
ते राष्ट्रवादीचं शरद पवारांच्या पक्षाचं पूर्णतः हल्लेलं पाहायला मिळालं. त्यामुळे अजित पवारांनी देखील त्यांची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती कमी करून टाकली. अगदी 10-12 जागांवरती प्रस्ताव जो आहे त्यांना ठेवल्याचं देखील समजत होतं. त्यामुळे ते परत महाविकास आघाडीकडे आलेले होते. परंतु या सगळ्यामुळे कोंडी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली मिळते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची झालेली पाहायला मिळते. त्यामुळे आता आगामी काळामध्ये काय नेमके समीकरण घडतात आणि आता पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, याचा अर्थ पुढच्या काळामध्ये सत्तेमध्ये देखील महाराष्ट्राच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन विलिनीकरण होणार का, हे देखील चाचपणी जी आहे ती सुरू असल्याची देखील माहिती मिळते. ठीक आहे, धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल.